परमेश्वर सुद्धा असा मी केवळ भावनेने हात घातली म्हणून येतो असं नाही करत. परीक्षा बघतो. नामदेव महाराजांनी ज्यावेळी पंजाबमध्ये गेले होते त्यावेळी तिकडे सगळं मुसलमानांचं राजवट सुरू झालेली होती आणि त्यांचा आक्रमकपणा इतका होता की हिंदूंचा कुठलाही आदर्श हा शिल्लक ठेवायचा नाही असंच त्यांचं धोरण होतं. त्यात नामदेव महाराजांचा सगळेजण तिकडेही उदो उदो करायला लागले. महाराष्ट्रात नामदेव महाराजांची जेवढी मंदिरं नाहीत त्याच्या कितीतरी पट पंजाब पासून उत्तर प्रदेश पर्यंत मंदिरं आहेत नामदेव महाराजांची. इतकं मोठं काम त्यांनी तिकडे केलेलं आहे. तिथे एक बादशाह म्हटलं तुझा देव खरंच आहे का? तो म्हटले हो आहे, माझा देव आहे. आत्मविश्वासाने त्यांनी एक गाय आणली, तिच्या मानेवर तलवार चालवली, गाय तडफडत पडली खाली. म्हणली तुझा देव असेल तर दाखव जिवंत करून. किती दिवसात जिवंत करून दाखवशील सांग, नाही तर तुझी मान काढतो. ते म्हणले 8 दिवसात होईल ती जिवंत. 8 दिवस न खाता पिता महाराज तिच्यापाशी बसले आणि देवाचा धावा करत होते की हे काय चाललंय. आणि गंमत म्हणजे 8 दिवसानंतर ती गाय खरंच मान वर करून बसली एका जागेवरती. आणि त्यावेळी नामदेव महाराज म्हणले की अरे देवा माझा इतका अंत का पाहिलास तू की 8 दिवसामध्ये ती जर बसणार होती तर ती त्या दिवशी का नाही बसली. देव म्हटला तुला तरी कुठे खात्री होती की मी एका क्षणात करीत म्हणून. तूच म्हटलास ना 8 दिवस दे म्हणून. 8 दिवसांनी केलं तर त्यात माझं काय चुकलं, माझं काय चुकलं. हा जो एक विश्वास असतो, आत्मविश्वास, हा खूप महत्वाचा असतो. आणि ही जी विश्वासाची भावना आहे ती परमेश्वराला सुद्धा आवडते. आणि म्हणून एका कवीने म्हणलेलं आहे की भाव भोळ्या भक्तीची ही एकतारी. एकतारी आहे, 4 तारा नाही, एकच तार. भाव भोळ्या भक्तीची ही एकतारी, भावनांचा तू भुकेला रे मुरारी. मूर म्हणजे राक्षस आणि अरी म्हणजे शत्रू. राक्षसांचा शत्रू म्हणजे कृष्ण परमेश्वर. भावनांचा तू भुकेला रे मुरारी. मुरारी या शब्दाचा असा अर्थ आहे. भावनाचा तू भुके